नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल WRD विभागाचं ठाणे आणि नाशिक परिमंडळाचे निकाल जाहीर करण्यात आले। यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांचं नाव या यादीमध्ये असणार आहे अशांचे कागदपत्रे पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। त्या संबंधित डिटेल्स शेड्यूल कागदपत्रे पडताळणीचा WRD विभागाअंतर्गत प्रसिद्ध देखील करण्यात आलेला आहे। 15 जुलैपासून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले जाणार आहे। ठाणे परिमंडळाचे 15 जुलै ते 19 जुलै या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि नाशिक परिमंडळाचे विद्यार्थी मित्रांनो 15 जुलै ते 20 जुलै या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या सत्रामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल देण्यात आलेलं आहे, मेरिट लिस्टनुसार अनुक्रमांकानुसार त्या स्लॉटमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे, वेळेवर हजर राहायचं आहे। ठीक आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे की प्रत्येक पदाकरिता तुम्हाला अत्यावश्यक असणार आहे, ते म्हणजे तपासणी सूची। ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला एक तपासणी सूची WRD विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या तपासणी सूची सोबत जे काही डॉक्युमेंट आहेत ते फिलअप करून सोबत घेऊन जायचं आहे। ते तपासणी सूची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीने भरायचं आहे आणि DV साठी जाताना तुम्हाला सोबत कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाऊट स्किप करता पहा। विद्यार्थी मित्रांनो, जे WRD विभागाअंतर्गत दप्तर कारकून असेल, मोजणीदार असेल, कालवा निरीक्षक असेल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तसेच भूवैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आरेखक, सहाय्यक भांडारपाल आणि अनुरेखक इत्यादी पदे या ठिकाणी WRD विभागाअंतर्गत भरली जात आहेत। या सर्व पदांना हे तपासणी सूचीचे जे काही पत्र आहे ते सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणीला जातेवेळी। ठीक आहे। आता पहा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। उमेदवाराने स्वहस्ताक्षरात सदर प्रमाणपत्राबाबतची तपासणी सूची भरावायची आहे। प्रत्येक बाबींची माहिती अचूकपणे नमूद करावायची आहे। लागू असलेल्या रकानामध्ये होय, नाही, लागू नाही असं स्पष्ट शब्दामध्ये लिहायचं आहे। ठीक आहे। तपासणीसाठी उमेदवाराने लागू कागदपत्रांची मूळ प्रत 2 साक्षांकित सत्यप्रती सोबत आणावे अनिवार्य आहे। ठीक आहे। सो ज्यावेळेस तुम्ही DV साठी जाताल त्यावेळेस हे तपासणी सूची फॉर्म फिलअप करून जायचं आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला होय लिहायचं आहे त्या ठिकाणी होय किंवा नाही किंवा लागू नाही असं स्पष्टपणे लिहून घेऊन जायचं आहे। आणि मूळ जे काही डॉक्युमेंट आहेत तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 प्रतीचे साक्षांकित सत्यप्रती काय करायचे आहेत, झेरॉक्स प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, सेल्फ अटेस्टेड। ठीक आहे। आता ही सूची कशा पद्धतीने भरायची पहा। यामध्ये पदाचे नाव, जसे की यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आहे, अशा पद्धतीने तुमचं ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाचं नाव त्या ठिकाणी असणार आहे। ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला, उमेदवाराचे नाव, तसंच भ्रमणध्वनी अर्थात तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे, मेल ID या ठिकाणी लिहायची आहे, दिनांक या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। ठीक आहे। सो अशा पद्धतीनं ही फिलअप करून घ्यायचं आहे। यामध्ये उमेदवारांचे निरीक्षणार्थ सादर केलेल्या प्रमाणपत्राचा तपशील, मूळ प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्राची साक्षांकित छायांकित प्रत सादर केली, होय किंवा नाही किंवा लागू नाही या पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे लिहायचं आहे। आता तुमच्याकडे ओळखपत्र, यामध्ये पॅन कार्ड आहे, मूळ पासपोर्ट आहे, मूळ वाहन अनुज्ञा अर्थात जे काही वाहन चालक परवाना आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, तसंच मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक अद्ययावत पासबुक, मूळ आधार कार्ड इत्यादींपैकी कोणतेही एक या ठिकाणी तुमच्याजवळ असेल तर या ठिकाणी तुम्हाला या चौकटीमध्ये होय असं स्पष्टपणे लिहायचं आहे, नसेल तर नाही असं या ठिकाणी लिहायचे आहे। ठीक आहे। या इत्यादी डॉक्युमेंटपैकी जे तुमच्याकडे आहे त्या नावाच्या समोर होय म्हणून असं लिहायचं आहे आणि जे नाही त्याच्या नावाच्या पुढे रकान्यामध्ये नाही असं या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। ठीक आहे। नेक्स्ट पहा, जाहिरातीच्या दिनांकास वय, वर्ष, महिने, दिवस नमूद करायचं आहे। ज्यावेळेस रिक्रुटमेंट प्रोसेसची जाहिरात निघालेली होती त्यावेळेसची तुमचं वय काय होतं या ठिकाणी नमूद करायचं आहे। जन्मतारखेचा पुरावा, ओके,
यामध्ये कोणतेही एक चालेल. शालांत परीक्षेची 10वी प्रमाणपत्र, जे की आपलं सनद, ओके, 10वीची जी सनद असते त्यावरती तुमचं जन्मतारखेबाबतचं या ठिकाणी पुरावा असतो, त्यामध्ये जन्मतारीख मेन्शन केलेली असते. ठीक आहे. नंतर अधिवास प्रमाणपत्र आहे. नंतर शाळा सोडल्याचा दाखला अर्थात LC सर्टिफिकेट असणार आहे किंवा TC सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल तर त्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते. आता हे डॉक्युमेंट जे आहेत त्यांच्या नावाच्या पुढे जे तुमच्याजवळ आहे ते होय किंवा नाही या 2 पर्यायामध्ये तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे जात प्रमाणपत्र व अन्य तपशील. ज्या कॅटेगरीसाठी तुमचं किंवा तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे, नसेल तर नाही लिहायचं आहे. जर तुमच्याकडे NCL प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी NCL प्रमाणपत्र होय किंवा नाही म्हणून असं लिहायचं आहे. आणि NCLची वैधता व्हॅलिडिटी काय आहे ते देखील या ठिकाणी लिहायचे आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी असेल तुमच्याकडे तर यस म्हणून लिहायचं आहे, होय किंवा नाही असं यामध्ये उत्तर द्यायचे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक 31 मे 2021 नुसारचे प्रमाणपत्र असणं या ठिकाणी आवश्यक आहे. असेल तर होय, नसेल तर नाही असं उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट आहे किंवा नाही. ठीक आहे. असं उल्लेख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचा आहे. जर कॅन्डिडेट खेळाडू पर्सन असेल, स्पोर्ट्स पर्सन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या सर्टिफिकेटचं होय किंवा नाही या स्वरूपामध्ये उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे. असेल तर होय, नसेल तर नाही. ठीक आहे. तर विकलांग आरक्षण असेल तर कॅन्डिडेट हँडिकॅप पर्सन असेल, ओके, तर त्याच्या नावाच्या समोर किंवा जे काही सर्टिफिकेट तुमच्याजवळ असतील ते होय किंवा नाही या स्वरूपामध्ये फिलअप करून या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे. हे सूची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, जी लिस्ट तुमच्याकडे असणार आहे ती अशा पद्धतीने फिलअप करून सोबत घेऊन जायचं आहे. ठीक आहे. हा पूर्ण रकाना तुम्हाला भरून घ्यायचा आहे. कॅन्डिडेट स्पोर्ट्स पर्सन असो, माजी सैनिक असो, प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो आणि अंशकालीन पदवीधर उमेदवार असो, सर्व उमेदवारांना हा प्रमाणपत्र भरणे आवश्यक आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. यामध्ये मराठी भाषेचे ज्ञानाबाबत प्रमाणपत्र कोणतेही एक असणं या ठिकाणी आवश्यक आहे. यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, तसंच उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, संबंधित महाविद्यालय किंवा पदव्युत्तर संस्थेतील प्राध्यापकाने दिलेले भाषेचे प्रमाणपत्र किंवा प्राचार्याने दिलेले प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल तर या ठिकाणी होय किंवा नाही असा या ठिकाणी उल्लेख तुम्हाला करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनो, जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल, त्यावरती तुमचं जे काही डिटेल्स आहे ते योग्यरित्या असायला हवी. ओके. सो आता शैक्षणिक अर्हते संबंधित या ठिकाणी आहे. SSC सर्टिफिकेट असणार आवश्यक आहे. HSC डिग्री सर्टिफिकेट असेल. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा कृषी मृदशास्त्र, कृषी रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणासह असणं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. आता मी हे कशाबद्दल सांगत आहे तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच असेल की वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी सांगत आहे. ठीक आहे. आता प्रत्येक पदासाठी हा क्रायटेरिया काय असणार आहे, एज्युकेशनल सर्टिफिकेट वेगवेगळे असणार आहे. ठीक आहे. त्या पदानुसार तुमचं जे शैक्षणिक जे क्वालिफिकेशन असणार आहे किंवा जे सर्टिफिकेट असणार आहे ते वेगवेगळे असणार आहे. ठीक आहे. सो सर्व पदांसाठी हा या ठिकाणी डिफरंट असणार आहे कागदपत्रे. जसे की जर कॅन्डिडेट आत्महत्याग्रस्त असतील, ओके, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास संबंधित जिल्हाधिकारी समितीस न्याय कुटुंबातील मृत शेतकऱ्यांचं पाल्य म्हणून पात्र ठरवण्याबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. असेल तर होय म्हणून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आणि नसेल तर या ठिकाणी नाही म्हणून तुम्ही स्पष्टपणे लिहायचं आहे. स्वहस्ताक्षर, ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नंतर विवाहित उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये सादर करणे अनिवार्य आहे. जर कॅन्डिडेट उमेदवार विवाहित असेल तर त्याला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दाखल करणं आवश्यक आहे. आणि जरी उमेदवार विवाहित नसेल, ठीक आहे, विवाहित नसेल तरी त्याला हे सर्टिफिकेट दाखल करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रतिज्ञापत्र काय सांगण्यात आलेलं आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये पहा, मी श्रीमती, ओके, तुमच्या नाव या ठिकाणी लिहायचं आहे. जाहीर करतो की जलसंपदा गट ब अराजपत्रित गट क सरळ सेवा परीक्षा 2023 मध्ये डॅश डॅश या पदासाठी केलेल्या अर्जामध्ये मी या
या वर्गवारीचा दावा केलेला आहे, माझी मूळ वर्गवारी ही आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुमच्या पदाचा उल्लेख करायचा आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि तुमचं ज्या सिलेक्शनमध्ये सिलेक्शन झालेलं त्याचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. शासकीय सेवेकरिता अनर्हता ठरवण्यात येईल अशा कोणत्याही गुन्ह्याकरिता मला दोषी ठरवण्यात आलेले नाही किंवा अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण माझ्या विरुद्ध प्रलंबित अथवा सुरू नाही असल्यास याबाबतची माहिती सोबत सादर करणे येत आहे. तसेच मी तपासणी सूचित वरील परिषदात भरलेली माहिती खरी व बरोबर आहे असं या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे भरून द्यायचं आहे हे प्रतिज्ञापत्र. जर यामध्ये काही चुकीचं आढळल्यास योग्य ती कार्यवाहीस पात्र राहीन याची जाणीव आहे असं स्पष्टपणे या प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्हाला लिहून द्यायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला उमेदवाराचं नाव अर्थात तुमचं नाव दिनांकासह स्वाक्षरी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे स्वहस्ताक्षराने लिहून द्यायचा आहे. ठीक आहे, आता हा जो फॉर्मॅट आहे तो कार्यालयीन कामकाजासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटी तुम्हाला लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, जे की सर्व पदांकरिता तुम्हाला आवश्यक असणार आहे, सर्व उमेदवारांकरिता. ठीक आहे, सो कशा पद्धतीने लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र फिलअप करायचे आहे ते आपण पाहूयात. जर उमेदवार विवाहित असेल किंवा नसेल या दोन्हीसाठी तुम्हाला हे आवश्यक असणार आहे. ठीक आहे, सो सर्वात शेवटी या ठिकाणी हा जे लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहे. ठीक आहे, सो हा प्रतिज्ञापत्र पहा. अर्जासोबत जोडावयाचा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे की नियम लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव, ठीक आहे, जसं की मी श्रीमती कुमारी या ठिकाणी नाव असणार आहे तुमचं नाव व श्री डॅश डॅश यांचा मुलगा मुलगी पत्नी. ठीक आहे, या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव किंवा तुमचे पतीचे नाव, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि वय या ठिकाणी तुमचं मेन्शन करायचं आहे. तुमचं ॲड्रेस या ठिकाणी येईल. ओके, तुमचं ॲड्रेस या ठिकाणी येईल आणि मी डॅश डॅश या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे. ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या पोस्टचं नाव या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नंतर आज रोजी मला डॅश डॅश म्हणजे टिंबटिंब एवढी हयात मुले आहेत, यापैकी मी 28/3/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. ठीक आहे, जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला पाल्य किंवा मुलं जर तुमची संख्या या ठिकाणी असेल, जर मुलं बाळं असतील तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, जिती 01, 02 जेवढी तुम्हाला मुलं आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. ठीक आहे, 2005 नंतर जन्मलेल्याची संख्या देखील या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावी लागणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर या ठिकाणी डायरेक्टली 00 असं मेन्शन या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र फिलअप करायचं आहे. हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर 28/3/2006च्या तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह किंवा अपात्र ठरवण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे किंवा भरून द्यायच्या वेळेस मला याची जाणीव आहे असं म्हणून तुम्हाला लिहून द्यायचं आहे. या ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करायची आहे, ठिकाण आणि दिनांक मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्मॅट जो आहे तो फिलअप करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्सवर नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे, त्याचा रिप्लाय आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आहे जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात असणार आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असणार आहे, कशा पद्धतीने ही सूची भरून सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणीसाठी. ठीक आहे, सो ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. आजपासून जर पाहिले तर 15 तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर जवळपास तुम्हाला 7 ते 8 दिवस वेळ भेटणार आहे. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत ते डॉक्युमेंट अद्ययावत करून घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण वेळोवेळी आपण यूट्यूबच्या चॅनलवरती नोकरी संदर्भात तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत असतो. भेटूयात पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.